जिद्द आणि चिकाटी याच्या सोबत परिश्रमाची जोड दिली तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील प्रमोद गुट्टे। सुरुवात केली पोलीस शिपाई म्हणून, परंतु अंगात असलेली जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती। उच्च पदाची मनीषा बाळगत त्यांनी नोकरी सांभाळत अभ्यास सुरू ठेवला। अखेरीस या सर्व कष्टाचे फळ त्यांना मिळाले ते पोलीस दलात उपनिरीक्षक या पदावर रुजू होऊन सतत 13 वर्षांची अपार मेहनत आणि जोडीला कुटुंबाचा भक्कम आधार। त्यांची जिद्द बघून त्यांच्याकरिता वरिष्ठ अधिकारी सुद्धा सरसावले आणि या पाठबळाचे रूपांतर एका पोलीस उपनिरीक्षकात झाले। त्यांची ही यशोगाथा पुढील पिढीस नक्कीच प्रेरणादायी ठरेल याबद्दल ती मात्रही शंका नाही। नमस्कार, मी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद बालाजी गुट्टे। मी सध्या शेगाव पोलीस स्टेशन जिल्हा चंद्रपूर येथे कार्यरत आहे। मी 2013 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर भरती झालो होतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। आज 2026 आहे। माझं सुरुवातीपासून स्वप्न होतं की आपण एक अधिकारी म्हणून वगैरे काम करावं। मग त्या प्रवासामध्ये आतापर्यंत मला 13 वर्ष लागला, संघर्षाचा माझा काळ होता, पण आता झालेला आहे। तर ही खुशी, हा आनंद असा गगनात मावत नाही, कारण की ह्या परिवार संघर्षामध्ये माझा मित्र परिवार, माझी पत्नी, सर्व वडीलधारी मंडळी वगैरे, नातेवाईक वगैरे सर्वांनी सहकार्य केलं। आज तो आनंद मी शब्दामध्ये सांगू शकत नाही। असा खूप मोठा आणि संघर्षशील प्रवास आहे हा। आता त्रास आता काय, पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्रास तर नोकरीमध्ये वगैरे होता, पण वरिष्ठांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं। मी शेगावला जाण्याच्या अगोदर चिमूरला होतो। चिमूरला माझा 5-6 वर्षाचा कार्यकाळ खूप चांगला गेला। चिमूरमध्ये ग्राउंड म्हणा, अभ्यासासाठी वगैरे, तर ह्या गोष्टी खूप आवश्यक होत्या। सातत्यावर ठेवलं होतं अभ्यासामध्ये वगैरे। आणि आमचे अधिकारी म्हणा, आपला सर्व आपल्यासारखे पत्रकार बांधव, मित्र कंपनी वगैरे, यांचा खूप मोठं सहकार्य लाभलं। प्रतिष्ठित लोक वगैरे गावात सगळ्यासोबत, आणि सर्वात म्हणजे श्रीहरी बालाजी महाराजांची कृपा आज फळाले। त्यांनी आशीर्वाद ठेवले शेवटपर्यंत, त्यांचा आशीर्वाद होता। आज ही चिमूरचं मी माझं चिमूर जी क्रांतीभूमी आहे, त्या चिमूर क्रांतीभूमीला अर्पण करतो, कारण की या चिमूरमध्ये माझी म्हणजे खूप जडणघडण एक प्रकारची घडली चिमूरमध्ये। त्याच्यामुळे चिमूर माझ्यासाठी खूप लकी आणि खूप सदैव स्मरणात राहील। आता तंत्रज्ञानाचं युग आहे, खूप फास्ट आहे। त्यावेळेस आमच्या वेळेस एवढं कॉम्पिटिशन नव्हतं, पण आता कसं आहे, मुलं खूप ॲडव्हान्स झाले, शिकलेले मुलं आले खात्यामध्ये, BA, BCom, BSc, MSc वगैरे। पण कुठलेच यश हे असं आहे की अवघड नाही, काहीच नाही। फक्त आपलं ह्याच्यामध्ये सातत्य ठेवणं आवश्यक आहे। आपल्याला सुरुवातीला आपल्या एखाद्या वेळेस अपयश येईल, दुसऱ्यांदा अपयश येईल, पण अपयशाला कधीच हार नाही मानायची आणि शेवटपर्यंत परत प्रयत्न करायचे, कारण की जिद्द, चिकाटी आणि संयम समोर ते आपलं यश आहे। आणि प्रत्येक चिमूरमध्ये आता खूप चांगलं म्हणजे मुलामध्ये पूर्ण अवेअरनेस आलेला आहे। आमच्या वेळेस मी 17 मध्ये 16 मध्ये इथं होतो, यायचं तयारी करायला, म्हणजे प्रॅक्टिसला, तर मुलं कमी राहायचे, पण आता मुलांमध्ये खूप जिद्द आहे। आता ह्या वर्षी पण चंद्रपूरचे बरेच मुलं लागले, चिमूरचे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इतर ह्याच्यामध्ये। आता चांगलं आहे, फक्त मुलांनी एकच सांगणार की माझं तुम्ही फक्त सातत्य ठेवा आणि संयम ठेवा, यश तुमचे हमखास पत्रात पण आहे, भले ते 1 जागा राहो 2 जागा राहो। हेच माझं मुलांना थोडा म्हणजे छोटा संदेश म्हणा किंवा एक सूचना वगैरे आहे। चिमूर इथून बालू सातपुते यांचे रिपोर्ट।